आषाढी एकादशीनिमित्त कोटमगाव बुद्रुक येथे भाविकांची मोठी गर्दी। शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने उभारलेल्या भव्य शेडमुळे भाविकांना दिलासा। प्रतिनिधी SL9 मराठी न्यूज कोटमगाव। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली। येवला तालुक्यासह परिसरातील विविध गावांतून हजारो वारकरी दिंड्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरी च्या जयघोषात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। यावर्षी भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकारातून पांडुरंग मंदिराच्या आवारात भव्य शेड उभारण्यात आले। या शेडमुळे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना पाऊस आणि उन्हापासून मोठा दिलासा मिळाला। या उपक्रमाबद्दल भाविकांनी आमदार किशोर दराडे व दराडे परिवाराचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमदार किशोर दराडे यांच्यासह संपूर्ण दराडे परिवाराने मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले व भाविकांशी संवाद साधला। सातत्याने पाठपुरावा करून इथं 42 लाख रुपयाचं शेड मंजूर केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनाचा आज योग आला। त्यासाठी आमचे मार्गदर्शक माणिकभाऊ शिंदे असतील, सगळे आमचे सेनेचे कार्यकर्ते असतील, सर्व एकत्र येऊन आज शेडचं उद्घाटनही केलं। त्या प्रसंगी या इथं येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही जवळ 100 डॉक्टरांची टीम सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेली आहे। पाण्या पावसाचे दिवस असतील, छोटे छोटे मुलं येतात, वयोवृद्ध मनुष्य येतात, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। या ग्रामस्थांचं म्हणणं होतं, भाऊ शेड झाल्यानंतर आम्हाला इतका मोठा फायदा झाला, एकादशी निमित्त भाविक येतात यांच्यासाठी तर नक्कीच झाला, पण येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम होते ते सगळे या शेडमध्ये झाले। आता लाखो रुपये आतापर्यंत आमचे मंडपवाल्याला द्यायला लागायचे, हिशोबाने मंडपवाल्याचा लॉस जरी झाला असेल पण गोरगरिबांचा याच्यात नक्कीच फायदा झालेला आहे। प्रत्येक कार्यक्रमच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असेल, दसकिऱ्याचा विधी असेल, छोटे छोटे जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आणि छोट्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक तिथं साधन उपलब्ध झालं। अशा प्रकारचं हे शेड उपलब्ध झाल्यामुळे आमच्या गावाला खूप मोठी मदत झालेली। पण यापुढेही मी पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्याबरोबर दराडे फॅमिलीबरोबर असेल तर नक्कीच अजून या कोटमगावसाठी बरंच काही करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पांडुरंगाने आम्हाला शक्ती दिली तर नक्कीच ते करेल असं मी या ठिकाणी शब्द देतो। दुसरं, या तालुक्यातल्या सर्व लोकांना सुखी आणि समृद्धी ठेवो ही पांडुरंगाने प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आलेल्या सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत असताना या मतदारसंघात, या तालुक्यात आणि एकंदरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी जर ठेवलं तर जनता आपोआप सुखी समाधानी होईल। कारण शेतमाल याला चांगला भाव मिळाला तर नक्कीचपणे चांगल्या रीतीनं सर्व व्यवहार चालतात, व्यापार चालतो। तेव्हा समाधानी जर जनता करायची असेल तर अगोदर समाधानी असेल शेतकरी तरच सुखी होईल जनता। या ब्रीद वाक्याप्रमाणे विठ्ठलांनी, या पांडुरंगाने आमची प्रार्थना ऐकावी। या ठिकाणी आमदार किशोर भाऊंच्या माध्यमातून हे एक शेड भक्त भाविकांकरता या ठिकाणी बांधलं गेलं, त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी संपन्न झालं। या प्रसंगी माजी आमदार आपले नरेंद्र भाऊ असतील, युवा नेते कुणाल भाऊ आहेत, सर्व शिवसेनेचे तालुका शहर प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे देखील या ठिकाणी आले। मला या ठिकाणी यांच्या सोबत या विठ्ठलाच्या चरणी आपल्या पुढे काही शुभेच्छा देण्याकरता संधी मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सर्व भक्त परिवाराचे मी आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।